टीएमटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी पालिकेवर धडकल्या. ठाणे महापालिका परिवहन टीएमटी सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. सरकारने आश्वासने देऊनही अद्याप पूर्तता न झाल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. तर प्रशासनाने भेदभाव न करता कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्यावीत, यासाठी या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी गुरुवारी थेट पालिका मुख्यालयावर धडक दिली. पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचाही इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. ठाणे महापालिका परिवहन टीएमटी सेवेमध्ये 2016 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते. 30 ते 35 वर्ष सेवा बजावून परिवहन सेवेतून निवृत्ती घेतली. 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची थकीत देणी ठाणे महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामध्ये महागाई भत्ता, 6वा वेतन आयोग यांच्या विविध भत्त्यांच्या रकमेचा समावेश असून एकूण कोट्यवधी रक्कम थकीत आहे. यापैकी 160हून अधिक कर्मचारी आपल्या निवृत्तीनंतरच्या पेन्शनची वाट बघत मरण पावले आहेत. मात्र त्यांच्या मरणानंतरही कुटुंबांना आवश्यक असणारा भत्ता आणि पेन्शन मिळालेली नाही. अनेक कर्मचारींना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला. त्यावेळेस त्यांना हे केलं, शांत करून म्हणले तुम्हाला 1 महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो. मग आता 3 महिने झाले अजून काही केलेलं नाहीये. मी मध्ये 15 दिवसाखाली 3-4 तास डेपोत बसून आले. मला आयुक्त साहेब भेटले नाहीत. मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले. 4 तास बसून आले, मला भेटले नाहीत. ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले, ते येणार नाहीत, असं नाही तसं नाही. मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता, मग आम्हाला का नाही? आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का? आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पथक ह्या गाडीवर काम करत होते. रस्त्याला गाड्या बंद पडलेल्या उचलून आणायचे. मग असलं रक्ताचं पाणी करून काम केलेलं. आमच्या हक्काचे पैसे का ठेवताय तुम्ही? 92 म्हणजे फाउंडेशन आहेत माझे मिस्टर. कधी लागलेले आहेत? 92 साली लागलेले आहेत ते कामाला. 91 म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते. आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार, आज भेटणार, उद्या भेटणार. त्यांना खूप मोठा आजार होता. LID म्हणून असतो, 1000 पैकी एकाला असतो. 24 तास ऑक्सिजन होते. रोज विचारायचे पैसे भेटले का, आपले पैसे मिळाले का. तरी माझी सर्वांना विनंती, साहेबांना विनंती, काही करून 2016-21 पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे. माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना 3 दिवस होते त्या दिवशी त्यांचे मिस्टर आत्मदहन करायला आले. तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवरून घेतलं, बोलले तुमचे सर्व पैसे भेटणार. काही करून सर्व लोकांचे सर्व पैसे भेटावे हीच माझी विनंती, बाकी काय नाही. 2014 सगळ्या मागण्या अपुऱ्या दिल्याच नाहीयेत. देतो 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 म्हणतात, अजूनही दिलेले नाहीत. तर सगळे म्हणजे शिक्षण भत्ता, अर्जित रजेचे वेतन दिलेलं नाही. परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत. आमच्या सगळ्याच थक बाकी आहे. 6वा आयोग, 7वा आयोग सगळंच बाकी आहे. काही दिलेलं नाही. देतो देतो, ह्या पगार देतो, ह्या आता सुरू करतो, पण अजून काही दिलेलं नाहीये. आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवर दिलं असतं तर एवढे प्रॉब्लेम आले नसते. आमचा शिक्षण भत्ता आहे, मेडिकल भत्ता, प्रोत्साहन भत्ता, अर्जित रजेचं वेतन, रजा वेतन, हे काही अजून दिलं. आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं. आणि 6वा आयोगाचा फरक बाकी आहे. आणि 2014 पासून सगळं आणि ते जाऊ दे, पण आमची रिटायर झाल्या लोकांचं पण देत नाहीये. अर्धी लोक गेली जग सोडून. मग त्यांच्या लेडीज लोकांचं काय? त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये, त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर. मग त्यांच्या फॅमिलीने काय करायचं? आणि बिचाऱ्यांनी एवढी 33-36 वर्ष सर्व्हिस केली, त्यांचं काय? मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना. त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही, काय नाही. मग त्यांनी असेच जीव सोडले. आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार? त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे. वार भेटलेले आहेत, आमचे युनियन लीडर पण भेटलेले आहेत, कर्मचारी पण भेटलेले, सगळे कागदपत्र दिलेले आहेत, आज देखील आम्ही दिलेले आहेत. पण कोणी दखल. आणि मेन म्हणजे आम्ही महानगरपालिकेचे अंग आहोत, म्हणजे त्यांचेच आम्ही कर्मचारी आहे. तरी आम्हाला सावत्राप्रमाणे ते हे करतायत, वागणूक देत आहेत. ह्या संदर्भात खूप त्यांना सांगितलं की आम्ही तुमचीच आहोत, तरी पण आमच्याकडे लक्ष देत नाही. ह्याचं आम्हाला काय ठाव ठिकाणा लागत. ते आत काय चाललंय काय नाही ते काही आम्हाला समजत नाही आतापर्यंत. त्यांची पण भेट झालेली आहे, त्यांना पण दिलेलं आहे सगळं
निवेदन. पण आता काय तिथून काय येतंय निरोप ह्यांना आणि इथून काय जात ते आम्हाला माहिती नाहीये. त्यांनी सांगितलं आयुक्तांना द्या म्हणून, मग आयुक्त का नाही देत आहे, पण त्यांच्यात काय चाललं एवढंच आम्हाला कळतं. आम्ही आयुक्तांना सांगितलंय, आयुक्त तुम्हाला देतील, पण आयुक्त म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत. मग ह्यांचे पगार, ह्यांचा बोनस, ह्यांचा सगळी देणी द्यायला पैसे आहेत, मग आम्ही कोण आहेत? आम्ही त्यांचेच कर्मचारी आहोत ना. आणि ते जाऊ दे, अर्धे कर्मचारी आमचे गेले निघून, निधन झाले पैसा करत, मग त्यांच्या लोकांनी काय करायचं, त्यांच्या कुटुंबाने काय करायचं? मग 33 वर्ष आम्ही अशीच केली का? मेहनत करून आणि अशी नोकरीने आम्ही आमचे चालक खुर्चीवर बसून नोकरी केली नाही, रस्त्यावर उभ्याने सर्व्हिस केली आहे 33-36 वर्ष. मग त्यांना त्यांच्या हातात पैसा नको एवढा कमवलेल्याचा? किती आणि किती सहन करणार? अजून पण आम्ही सहनच, उद्या देतील, चला आपलेच लोक आहेत, आपले उद्या देतील, उद्याच, पण अजूनही आम्हाला देत नाही. म्हणून आज ही वेळ आलेली आहे. अशी 2 कोटी 3 कोटी असे देतात, पण त्यातले ठीक आहे हप्त्याने देतात, आम्ही ते पण सहन करू, तुम्हाला टप्प्याटप्प्याने देऊ, तर ते पण आम्ही सहन केले. पण ते टप्प्याने देण्यासाठी येणारे पैसे 2 कोटी आले तर 1 लाख कर्मचाऱ्यांना 1 लाख काय करतात त्याचं आम्हाला माहिती नाही. म्हणजे अर्धे पैसे ते घेत आहेत आणि अर्धे पैसे कर्मचाऱ्यांना देत आहेत.